महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे। मुंबई, ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह चांगल्या पावसाची शक्यता आहे। पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरात मान्सून सक्रिय असून मुसळधार पाऊस पडू शकतो। तसंच नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील। आता कोणत्या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ तसंच जालन्यात सुद्धा पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला असला तरी मराठवाड्यात यंदा मान्सूनचं आगमन उशिरानं होण्याची शक्यता असल्याचा अंदाज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांनी व्यक्त केलेला आहे। सध्या मराठवाड्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली अनुकूल वातावरणीय परिस्थिती निर्माण झालेली नाहीये, त्यामुळे मान्सूनला मराठवाडा व्यापण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो। 12 ते 18 जून दरम्यान मान्सून मराठवाड्यात दाखल होऊन संपूर्ण भाग व्यापण्यास पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पुरेसा व समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच खरीप पेरणी करावी असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे। अपुऱ्या पावसावर केलेली पेरणी धोकादायक ठरू शकते व दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीचं काम करण्याचा सल्ला डॉक्टर डाखोरे यांनी दिलेला आहे। मान्सून दक्षिण कोकणात दाखल झालेला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। मात्र त्यानंतर किमान 15 जून पर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजानुसार दिसून येत आहे। त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे। सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जून पर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाच्या मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तथापि हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाहीये। दरम्यान किमान 12 जून पर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमान सध्याप्रमाणे उच्च राहण्याची शक्यता आहे। विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।